राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसोली जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जे काही रामधून निघते त्या रामधून मध्ये ज्या दिवसाला महत्व असतं त्या दिवसाचं महत्व आपण विशद करत असतो। आज 26 जानेवारी या 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिन हा उत्सव साजरा करत असताना आम्ही सुद्धा याच्या सहभागी होऊन आनंद साजरा करत आहोत। तर यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त काही संदेश नारे मुलं देतील, त्यानंतर पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी 1 2 3 स्टार्ट। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। ध्वजारोहण केव्हा होते? 15 ऑगस्टला, 15 ऑगस्टला। ध्वजारोहण केव्हा होते? 15 ऑगस्टला, 15 ऑगस्टला। ध्वजारोहण केव्हा होते? 15 ऑगस्टला, 15 ऑगस्टला। झेंडा केव्हा फडकवतात? 26 जानेवारीला, 26 जानेवारीला। 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 ध्वजारोहण कोण करतात? भारताचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान। ध्वजारोहण कोण करतात? भारताचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान। ध्वजारोहण कोण करतात? भारताचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान। झेंडा कोण फडकवतात? भारताचे राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती। झेंडा कोण फडकवतात? भारताचे राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती। झेंडा कोण फडकवतात? भारताचे राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती। ध्वजारोहण कुठे होते? दिल्ली येथे लाल किल्ला, दिल्ली येथे लाल किल्ला। ध्वजारोहण कुठे होते? दिल्ली येथे लाल किल्ला, दिल्ली येथे लाल किल्ला। ध्वजारोहण कुठे होते? दिल्ली येथे लाल किल्ला, दिल्ली येथे लाल किल्ला। झेंडा कुठे फडकवतात? राजपथ, राष्ट्रपती भवन, राजपथ, राष्ट्रपती भवन। झेंडा कुठे फडकवतात? राजपथ, राष्ट्रपती भवन, राजपथ, राष्ट्रपती भवन। झेंडा कुठे फडकवतात? राजपथ, राष्ट्रपती भवन, राजपथ, राष्ट्रपती भवन। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोली जिल्हा नागपूर या अंतर्गत आम्ही जे काही जो प्रजासत्ताक दिनाचा जो उत्सव साजरा करत आहोत यामध्ये आम्ही झेंडावंदन आणि झेंडावंदन करत असताना झेंडा केव्हा फडकवला जातो आणि ध्वजारोहण केव्हा केलं जातं याचं महत्व आम्ही आपल्या पुढे मांडलेलं आहे। बऱ्याचशा लोकांना याच्यातलं महत्व माहित नसतं आणि माहित नसल्या कारणामुळे बरेचसे लोक त्याच्यात शंका निर्माण करतात। तर अशा स्थितीमध्ये आम्ही हा उत्सव साजरा करत असताना मग आम्ही म्हणत असतो की आपण नेहमी आपण विचार करत असतो की झेंडा फडकवतो, 12 महिने आपण झेंडा फडकवत नसतो। म्हणजे आपण झेंडा दोन्ही उत्सव साजरे करत असताना एक 15 ऑगस्टचा असते ध्वजारोहण आणि 26 जानेवारीचा असते काय असते 26 जानेवारीचा झेंडा फडकवतो आपण। ध्वजारोहण 15 ऑगस्टला। ध्वजारोहण कोण करतात? भारताचे पंतप्रधान। आणि झेंडा कोण फडकवतात? भारताचे राष्ट्रपती। हा फरक आपल्याला माहित झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण हे संदेश दिलेला आहे। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोली जिल्हा नागपूर। जय गुरुदेव, जय गुरु। बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, करमळके गाडगे महाराज की जय गुरुदेव, जय गुरुदेव। धन्यवाद।